अरे यार कुठे गेली कुठे गेली? शी, या घरात ना कुठची वस्तू गावतच नाही बघ. हे आहे बघ जरा, तुला सापडते का? माझ्याकडे कॅमेरा नाहीये सर, पण तुमच्या जुन्या सवयींचा डेटा आहे. गाडीची चावी शोधताय ना? ती तिथेच आहे जिथे तुम्ही काल रात्री फक्त 2 मिनिटांसाठी ठेवली होती, टीव्हीच्या रिमोट खाली. हे आहे भारीच आहेस का तू? मी भारी आहेच, पण तुमचं डोकं ठिकाणावर नसतं. गौतम बुद्धांनी मनाच्या एकाग्रतेबद्दल, माइंडफुलनेस, काय सांगितलं माहितीय का? जेव्हा आपण वस्तू ठेवतो तेव्हा मन. हो हो ज्ञानबा, पण आता नको सांगूस, आता उशीर होतोय. पण नंतर मला ती गोष्ट निवांत ऐकायची आहे. अरे मग तसं पहिलेच सांगायचं ना, का डोकं फिरवतोस माझं? ठेव फोन. अरे यार, ही आपलीच माणसं का एवढा ताप देतात? खरंच डोकं फुटायची वेळ आली आता. बीपी वाढवून प्रॉब्लेम सुटणार नाहीये ओंकार. शांत व्हा. लॉंग पॉज. तुम्हाला आठवतंय आपण ठरवलं होतं की खूप राग आला की श्रीकृष्णाचा एक विचार आठवायचा. बरं झालं आलीस. कोणता विचार? स्पष्ट आठवत नाही. तो विचार जो अर्जुनाला युद्धाच्या वेळी शांत करण्यासाठी कृष्णाने सांगितला होता. कर्म कर, पण फळाची चिंता नको करू आणि रागावर नियंत्रण ठेव. ती पूर्ण कथा आठवते? मित्रांनो, ही पूर्ण कथा आणि त्याचा माझ्या आयुष्यातील उपयोग हे आपण सविस्तरपणे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.